नमस्कार. मी सूर्य, ज्योतिषशास्त्रातील आत्मतत्व. अवकाशातील सौरमाला ही माझ्यापासूनच सुरू होते. माझ्यात असलेली प्रचंड ऊर्जा मला सतत प्रकाशमान ठेवते आणि अर्थातच माझ्यापासूनच सर्व ग्रह देखील प्रकाशमान होतात, अगदी पृथ्वीसुद्धा. तुम्हाला एक गंमत सांगू का? माझा आकार प्रचंड मोठा आहे, इतका की पृथ्वी माझ्यामध्ये तब्बल 13 लाख वेळेला मावू शकते. मी रवी, भास्कर, दिनकर, मार्तंड, सृष्टीचा आत्मा आणि ज्योतिषशास्त्रातील सर्वात शक्तिशाली ग्रह. विज्ञानानुसार मी तारा असलो तरी ज्योतिषशास्त्रात माझं स्थान ग्रहांचा राजा म्हणून आहे आणि म्हणूनच माझ्या सिंह राशीचं महत्त्वसुद्धा राजाची रास असंच आहे. माझ्यामुळंच जीवन संभव आहे आणि म्हणूनच मी तुमच्या जन्मकुंडलीत सर्वाधिक महत्त्वाचा मानला जातो. माझं वर्णन करायचं झालं तर रवी हा पुरुष तत्वाचा ग्रह आहे. उष्ण प्रकृतीचा आणि थोडासा वृक्ष आहे. लालसर गोरा वर्ण आणि गोलसर चेहरा. पिंगट विरळ केस आहेत. वेल बिल्ट, उंच आणि प्रमाणबद्ध शरीरयष्टी आहे. तसा मी सिंह राशीचा स्वामी आहे. माझं कारकत्व, आत्मा, आत्मविश्वास, यश, प्रतिष्ठा, नेतृत्व गुण, राजकारण, वैद्यक क्षेत्र, आरोग्य, तेजस्विता आणि वडील या गोष्टी दर्शवतं. जर कुंडलीत सूर्य बलवान आणि शुभ असेल तर कोणत्याही क्षेत्रामध्ये व्यक्ती मोठं यश मिळवू शकते. मी जेव्हा शुभस्थितीत असतो तेव्हा व्यक्तीला मान सन्मान, कीर्ती आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व प्राप्त होतं. पण जर मी अशुभ स्थितीत असेन तर व्यक्तिमत्वात अहंकार, तापट स्वभाव आणि आरोग्याच्या समस्या येताना दिसतात. मी कुंडलीत कोणत्या स्थानावर असेन त्यानुसार माझा प्रभाव ठरतो. म्हणजे पहिल्या स्थानात असेन तर व्यक्ती प्रभावशाली, तेजस्वी आणि स्वाभिमानी असते. दशम स्थानात असेन तर नेतृत्व गुण असलेल्या यशस्वी व्यक्ती जन्माला येतात. नवम किंवा द्वादश भावात मी जर असेन तर शिक्षणासाठी परदेशी जाणं किंवा परदेशी स्थायिक होणं या गोष्टी संभवतात. ज्योतिषशास्त्रात मला म्हणजेच रवीला प्रतिष्ठा, नेतृत्व, अधिकार आणि सरकारी संबंध याचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळं कुंडलीत सूर्य बलवान असेल तर व्यक्ती सत्ताधारी, प्रशासनिक किंवा उच्च पदावर काम करणारी असते. म्हणजे गंमत म्हणून सांगायचं झालं तर एखाद्या समजा कलाकाराच्या कुंडलीमध्ये बलवान रवी असेल तर त्याला मिळणारे रोलसुद्धा IPS, IAS ऑफिसर असेच मिळतात. आठवड्याची सुरुवात माझ्या म्हणजेच रविवारपासून होते. माझं रत्न माणिक म्हणजेच रुबी आहे. रवीचा अंमल पाठ, हृदय, हाडांवर आहे. ठिसूळ हाडं, हाडांच्या दुखापती या माझ्या कारकत्वात येतात. पण संधिवात वगैरे सारख्या गोष्टी नाही बरं का. जर मी तुमच्या कुंडलीत निर्बली किंवा अशुभ ग्रहांच्या दृष्टीत असेन तर माझी शक्ती, माझं बल वाढवण्यासाठी सूर्योपासना करणे, आदित्य हृदय स्तोत्र म्हणणे हे तुम्ही करू शकता. आणि हो, त्याचबरोबर योग्य आहार विहारसुद्धा करावा. माझी उच्च रास मेष आहे. मी मेष राशीत असताना अत्यंत प्रभावशाली असतो आणि त्याचा कदाचित तुम्हा सर्वांनाच त्रासही होतो. माझी स्वतःची रास सिंह आहे. सिंह राशीत मी जेव्हा येतो त्यावेळेला माझ्या जबाबदाऱ्या थोड्या वेगळ्या असतात. त्या म्हणजे तुमच्या सर्वांसाठी अन्न तयार करण्याची जबाबदारी त्यावेळेला माझ्यावर असते. आणि माझी नीच रास ही तूळ आहे. मी जेव्हा तूळ राशीमध्ये येतो त्यावेळेला थंडीच्या आधी येणारी ऑक्टोबर हीट तर तुम्ही अनुभवलीच असेल. माझ्यामुळे दिवस, रात्र, ऋतूंचं चक्र आणि जीवनाचं संतुलन राखलं जातं. म्हणूनच माझ्या ऊर्जेचा योग्य उपयोग करा आणि निसर्गाचं रक्षण करा. धन्यवाद. सापेक्षचं YouTube चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.